मित्रांनो, आज आपण राज्यघटनेचा स्वीकार या पॉईंटला डिस्कस करणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आपल्या राज्यघटनेचा जो स्वीकार करण्यात आलेला आहे तो म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकार करण्यात आलेला आहे. ज्या दिवशी भारतीय राज्यघटनेचा स्वीकार करण्यात आला होता त्या दिवशी भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 22 भाग, 395 कलम आणि 8 अनुसूची होत्या. जर तुम्ही सध्याच्या राज्यघटनेमध्ये बघितलं तर 25 भाग आहे, 495 पेक्षा किंवा 465 पेक्षा जास्त कलम आहेत आणि सध्या 12 अनुसूची आहेत. अनुसूचीला परिशिष्ट पण काही जागा म्हटलेलं आहे. 26 नोव्हेंबर हा दिवस 2015 पासून संविधान दिवस म्हणून साजरा केला जात आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय की घटनेचा जो स्वीकार केलेला आहे ते संविधान सभेने जरी स्वीकार केला असेल तरी ही जी घटनेची जी प्रत आहे ही भारतीय जनतेच्या प्रत अर्पण केलेली आहे. म्हणजे इनडायरेक्टली काय, भारतीय घटनेचा जो स्वीकार केला आहे भारतीय जनतेने स्वीकार केलेला आहे. त्याच्यानंतरचा जो महत्त्वाचा दिवस आहे तो म्हणजे 24 जानेवारी 1950 रोजी. स्वीकार केल्याच्या नंतर 24 जानेवारी 1950 रोजी घटनेचे जवळपास 284 सदस्य एकत्र जमले आणि त्यांनी काय केल्या, एकूण 3 प्रतीवर सह्या केल्या. त्याच्यामधली एक जी प्रत होती छापील होती, म्हणजे जी टाईप केलेली होती, आणि 2 ज्या होत्या ना ते हस्तलिखित होते, एक हिंदीमधलं आणि एक इंग्रजीमधलं. हिंदीमधलं जे हस्तलिखित लिहिलं आहे ते वसंत कृष्णा वैद्य यांनी लिहिलेलं आहे आणि इंग्रजीमधलं जे हस्तलिखित आहे ना हे प्रेम बिहारी नारायण रायजादा म्हणजे सक्सेना यांचं नाव आहे यांनी लिहिलेलं आहे. आणि राज्यघटनेतल्या प्रत्येक भागावर वेगवेगळे प्रकारचे चित्र, विविध प्रकारचे जे धर्म आहे, धर्मग्रंथ आहेत, अशा अनेक प्रकारच्या भागांच्या चित्राचा समावेश केलेला आहे. हे जे चित्र काढले ते नंदलाल बोस यांनी काढलेले आहेत. ते शांतिनिकेतनचे शांतिनिकेतनच्या संदर्भामध्ये होते आणि या संदर्भामध्ये जी कल्पना होती ती के.टी. शाह यांची होती. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय, 284 सदस्यांनी 24 जानेवारी 1950 रोजी सह्या केल्या आणि या दिवशीच ज्या दिवशी सह्या चालू होत्या का त्या दिवशी राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान यांचं काय केलं, गायन झालं. तर राष्ट्रगीताचं गायन केलं श्रीमती पौर्णिमा बॅनर्जी यांनी, राष्ट्रगान जे केलेले पंडित लक्ष्मीकांत मैत्र यांनी केलेलं आहे. अशा आणि विशेष म्हणजे सह्याच्या बाबतीमध्ये घेतलं तर पहिलीची सही आहे पंडित नेहरू यांची आहे, शेवटी फिरोज गांधी यांनी केलेली आहे आणि सगळ्यात वरती म्हणजे संविधान सभेचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची सही आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद.